नमस्कार. आज आपण खूपच वेगळी अशी रेसिपी आणलेली आहे. आपले केस कितीही गळणारे असू द्या, ते फक्त 7 दिवसातच गळायचे थांबतील असं तेल बनवण्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. खूपच सोप्या पद्धतीने झटपट आणि परफेक्ट असे तेल बनवण्याची ही रेसिपी आहे. तर यासाठी मी पहिलं हे रोजमेरीचं झाड घेतलेलं आहे. कोणत्याही नर्सरीमध्ये हे भेटतं. याचे पानं तोडून घेऊ शकता किंवा अशा थोड्याशा फांद्या कापून घेऊ शकता. तर मी फांद्या अशा कापून घेतलेल्या आहे. मुठभर अशा फांद्या कापून घेतल्या. एक पॅराशूट खोबरे तेलाची बॉटल घेतली 200 ml ची. वाटीभर कढीपत्ता धुवून कोरडा करून घेतला आणि हे रोजमेरीचे बारीक फांद्या. इथे मेथीचे दाणे घेतलेले आहे आणि अर्धा चमचा लवंग घेतलेले आहे. जवस एक मोठा चमचा घेतलेले आहे आणि इथे जास्वंदाची पानं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर सुरुवातीला एका मोठ्या भांड्यामध्ये असं तेल काढून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यात रोजमेरी, कढीपत्ता, मेथी, जवस आणि लवंग थोडेच घ्यायचे, अर्धा चमचा घेतलं. जास्वंदाची पानं, याच्याऐवजी फुलं असले तरी चालेल. जास्वंदाच्या फुलाने आणखी छान फायदा होतो. आणि आता गॅस एकदम कमी ठेवून एकसारखं हलवून आपल्याला हा फेस कमी होईपर्यंत तेल बनवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला भरपूर असा फेस तयार होतो. जसं चांगलं उकळत जाईल फेस आपोआप कमी होतो. आणि जे आपण हे कढीपत्ता, रोजमेरीचे बारीक फांद्या हे सर्व टाकलेलं आहे ते एकदम कडक असं तेलामध्ये उकळून होतं. तर हे बघा आता इथे छान असं उकळून झालेलं आहे. फेस पण पूर्ण थांबला आणि तेलाचा रंग तुम्ही बघू शकता खूप असा वेगळा झालेला आहे. तर हे थंड झालं की यावर झाकण ठेवून 1 दिवस पूर्ण असंच ठेवायचं हे तेलामध्ये हे सर्व साहित्य. आणि आता दुसऱ्या दिवशी तेल असं हे गाळून घ्यायचं. जर तेल जास्त बनवणार असेल तर हे सर्व साहित्य तुम्ही एका मोठ्या बरणीमध्ये असं भरून ठेवलं तरी चालेल. पण मी थोडंच बनवलं आहे तर असं तेल गाळून घ्यायचं आणि मस्त असं तेल तयार आहे. धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल.